हॅलो नमस्ते नमस्कार, मी प्रतीक्षा तुमचं प्रतीक्षाच ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते। कालपर्यंत आपल्या चॅनलचं नाव प्रतीक्षा पाटील असं होतं। मी रात्री त्याचं चेंज करून प्रतीक्षाच ब्लॉग असं केले, कारण काहीच नाही मनात आलं म्हणून केले। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा, तुमच्या मनासारखा आणि पॉझिटिव्ह जावं, पॉझिटिव्ह दिवस जाणं आणि आपल्या सराउंडिंगमध्ये पॉझिटिव्ह लोक असणं खूप महत्त्वाचं असतं। जर निगेटिव्ह लोक आपल्या अवतीभोवती असतील तर निगेटिव्हच आपले विचार होत जातात, त्यामुळे मग आपली पूर्ण लाईफच निगेटिव्ह होऊन जाते। त्यामुळे आपल्या सभोवती किंवा आपल्या लाईफमध्ये आपले मित्रमंडळी कोणी असतील, आपल्या फॅमिलीमध्ये पॉझिटिव्ह माणसं असणं खूप महत्त्वाचं असतं। त्यामुळे आपलं आयुष्यच पॉझिटिव्ह होऊन जातं आणि आपला दिवस पण पॉझिटिव्ह होऊन जातात सगळेच। तर त्यामुळे वटसावित्री पौर्णिमा जवळ येते। 29 तारखेला वटसावित्री पौर्णिमा आहे वाटतं, आणि मी तर 3 महिने झालं पार्लरचं तोंड पण पाहिलेलं नाही आहे अजून, बाळंतीण असल्यामुळे। तुम्ही बघू शकताय ग्रे थ्रेडिंग वाढली। बघू आता काय होतं, आज जाणं होईल की न होईल। सगळं एकदा लेकरं झाले की सगळ्या गोष्टी लेकरांच्या मूडवर अवलंबून असतात। आपल्या कुण्या दिवशी जास्तच रडतात ते लेकरं, कुण्या दिवशी जास्त झोपतात, त्यामुळे त्यांच्या मूडनुसार आपण चालावं लागतं। तर बघू आता आज काय होतं, जाणं होतं की नव्हतं। आता प्रत्येक पार्लरमध्ये ऑफर सुरू झालेत वटसावित्री पौर्णिमा। प्रांशू उठलाय वाटतं, आवाज येतोय त्याचा, झोपला होता। ऑफर सुरू आहेत। आमच्या इथे जवळ एक पार्लर आहे, तिथे पण ऑफर सुरू आहेत वटसावित्रीमुळे। पण गर्दी पण तितकीच असते। ऑफर म्हणलं की, सण म्हणलं की पार्लरमध्ये गर्दी तर भयानच असते। तर बघू आपला नंबर कधी लागतो काय नाही, फोन करून जावं लागेल। आणि आपल्या घरी तर लेकरं आहेत, त्यामुळे वेळ असेल त्यांना तेव्हा जावे लागेल। तर बघू आज काय होतं काय नाही, काय काय घडामोडी घडतात आमच्या घरामध्ये, तर त्यामुळे पाहत राहा। आणि खूप दिवसापूर्वी भैयानं त्यावेळेस ते पॉपकॉर्न आणला होता घरी बनवण्यासाठी। ते काय बनवणं होतच नव्हतं, तसंच दिसत होते तेव्हा, म्हणजे याच्यामध्ये अलमारीमध्ये ठेवलेले। त्यामुळे म्हणजे चला बनवून तरी बघूया कसं दिसतात। खूप छान लागत होते एकदम, म्हणजे बाहेरल्या पॉपकॉर्न सारखे। आणि प्रांशू उठलेला होता। बाळ उठले की बाळ दिसते, बाळाला उठले की बाळ दिसते। आणि आमच्या इकडचं आज वातावरण बघा किती भारी दिसतंय, ढगं ढगं ढगं, जसं काय ते निसर्ग दिसतं ना छान असं, त्या पद्धतीने किती भारी दिसायला ढगं ढगं। कदाचित पाऊस आज येईल, पण शेवटपर्यंत काही पाऊस आलाच नाही आज। फक्त आभाळ आल्यासारखं, म्हणजे पावसाळ्यातल्यासारखं वातावरण झालं होतं, पण छान वाटत होतं एकदम। प्रांशूला मी ड्रेस घालते, कसा पळतो, नको रे तिला हात लावू गोलू, ये कपडे लावू बरं, ये इकडे ये पिल्लू, ये, तिला नको हात लावू राजा, बाळ ये बरी इकडे कपडे लाव। थोडं घातलंय तर तिला बी उठवलाय, तिला छान झोपली होती इतका वेळ। हा जो चाक दिसतो, असाच चाक पलीकडल्या साईडला होता तिथं। आणि तो चाक बघितला का तुम्ही आता, तो पलीकडल्या साईडला कधी पडला होता माहित नाही निघून। आणि प्रांशू सगळ्याला आमच्या झोपी लागल्या होत्या, आता 12 वाजले होते रात्रीचे। आणि प्रांशू सकाळी दुपारी झोपतो, त्यामुळे त्याला काही झोप येत नव्हती वाटतं। आणि मग मी त्याला गाणी लावून थोडंसं मला पण डोळा लागला, तर तो कधी इकडल्या साईडला आलाय की, आणि तो चाक घेतलाय आणि तिच्या नीट तोंडावर टाकलाय। ती झोपली होती इशू, तिच्या पूर्ण इथं सगळं लाल झालं होतं। असे कारनामे करायला लागलाय आता प्रांशू, म्हणजे इतकं यांना ते काय ना, नजरहटी दुर्घटना घटी म्हणतात ना, अशा पद्धतीने असं तारावर चालल्यासारखं चालावं लागेल या लेकरांसोबत। त्याला पण कळणं अजून, ते बी बाळच आहे आणि हिला तर कळतच नाही, त्याच्यामुळे इतकं जपावं लागायला दोघांना पण। आतापर्यंत काहीच केलं नाही, पण ते खेळायचीच वस्तू आहे म्हणून तो त्याच्यामध्ये टाकलाय असं वाटतं। बॉल खेळायचा का पिल्लूला, खाली पडली रे बाबा, ये जय करायचे का तुला आता, अगे जय जय नको, तिकडे नको, इकडे पिल्लू। तिथली तुळस गेली आता, किती भनान वाढलाले। तिथे काकू राहत होत्या, तिथे त्यांची तुळस राहायची, तिथे त्या गेल्यात। काल नेटची एक्झाम झाली ना त्यांच्या, नेटची एक्झाम झाल्यामुळे किती भनान करायला मग गे। किती भारी झाले वातावरण, पाऊस येते वाटलाले। राहू दे, लागतंय ती धर।
ठेवू नको तिथं, राहू दे. पलीकडे कशाला फेकायला राजा? किती उंच आहे ती, तुला सापडते का? नाही, सोड सोड सोड, खाली फेकायला तू बाय, खाली फेकायला गोलू नको, खाली फेकायला पिल्लू, सोड. फेक तिकडं, फेक फेक फेक. तोंडात घालायची वस्तू आहे का ती गोलू? मध्ये ठेवा होय, बाहेर खेळू नये, बाहेर खेळा. असं ये इकडं, ये इकडं, अशी खेळा, असं थांब थांब थांब, अशा पायाने खेळा, अशी खेळा पायाने. थांब 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 थांब, असं खेळा. अभि 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 तस खेळ, खेळा. मार बर पायाने, मार 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 पायानं. अरे दादा अडा दादा अरे अलो लो 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 दो लो दो लो 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 जद्दूली आय लुलू अगू. नंतर मध्ये आले किचनमध्ये आणि चहा प्यावंस असल्या वातावरणामध्ये तर चहा प्यावंच वाटतो. इकडे याने दूध तापायला ठेवलं होतं आणि आषाढ महिना म्हणजे आषाढ म्हणतात त्याला, ते कधीपासून निघतो ते पाहत होते आई. आणि प्रांशूचं मध्ये मध्ये सुरू होतं जावळ काढण्यासाठी, आषाढ महिन्यामध्ये काढत नाहीत जावळ म्हणे, त्यामुळे ती पाहत होती. आणि प्रांशू त्याची पानं फाडत होता. म्हणून शुक्रवार सुट्टी म्हणते त्याला. तो हसत येऊला लगेच चहा ठेवला इकडे. मी आज पार्लर मध्ये जावं म्हणाल ते, आवनी आहे का नाही का माहिती. इकडे आईचा स्वयंपाक सुरू झाला. आईला घरी यायला 5 वाजले होते. पप्पा ते पुस्तकाचं वगैरे सामान आणण्यासाठी बाहेर गेले होते त्यामुळे. आणि आज बेसन आणि भाकरीचा बेत होता रात्री, त्यामुळे इकडे ती स्वयंपाक करते. आज पण पार्लरला जाणं काही मला झालं नाही. आणि आई आणि प्रांशू निघाले दुकानामध्ये पप्पाला जेवायला पाठवायला. आता घरी येणार होते पप्पा जेवायला, डबा घेऊन जाणार नव्हती आई, त्यामुळे प्रांशूला परत पप्पा घेऊन येणार होते मंदिरात नेऊन. कारण दुकानामध्ये तो बसतच नाही, ह्या भरणीतलं काढ त्या भरणीतलं काढ असं करतोय. त्यामुळे तर आई आणि प्रांशू गेले तर दुकानामध्ये. बाहेर थांबले मी, थोडंसं थंड वाटते बाहेर, वारं पण छान सुटलं आहे. आता पप्पा त्याला घेऊन येतील आणि जेवण करून परत दुकानामध्ये जाते. मंदिरात घेऊन गेले असतील त्याला आता. तर चला आता आजचा ब्लॉग मी एंड करते. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील माझे तर व्हिडिओला नक्की लाईक करा. उद्या भेटूया, बाय.